मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. नमस्कार मित्रांनो, आज आपण शनिदेव कोण होते या विषयावर चर्चा करूया. आता शनी हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनात एकदम भीतीची पाल चुकचुकते की आता काहीतरी आपलं वाईट होणार आहे. शनीची वक्रदृष्टी, शनी मागे लागणं, हे शब्द प्रयोग आहे मराठी भाषेमध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यातून एक नवीन दृष्टी लोकांना यावी यासाठी मिथकांची चर्चा केली. पुराणातली ही मिथकं, त्यातला मुळातला अर्थ काय असेल हा अंदाज त्यांनी बांधला. त्याला आता 150च्या वर वर्ष झाली आहेत. 150 वर्षापूर्वी आपल्यातल्या एका माणसाने आपल्याच धार्मिक ग्रंथांची चिकित्सा केली होती याची आठवण आपल्याला राहावी यासाठी हा संदर्भ दिलाय. पण तो एवढ्या पुरता नाहीये. पुढे त्यांनी आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे 1890 मध्ये ते गेले, तर त्या दरम्यान त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या काळात त्यांचा उजवा हात हा पक्षाघाताने विकल झाला होता. म्हणजे हाताने ते लिहू शकत नव्हते, तेव्हा डाव्या हाताने हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. याचा अर्थ किती महत्वाची गोष्ट त्यांच्या दृष्टीने होती. आपल्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे आपल्याला माहित नाही, कारण सत्यशोधक समाजाचं सगळं लक्ष 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ लिहिला त्याच्यावरच केंद्रित झालं आणि गुलामगिरी ग्रंथामध्ये पुराणांची चिकित्सा आहेत आणि जी दैवत आपण डोक्यावर घेऊन नाचतो ती कशी कुचकामी आहेत किंवा ज्यांना आपण खलनायक म्हणून ठरवलं, बळीसारखं म्हसोबा किंवा ज्योतिबा किंवा खंडोबा. खंडोबाला तर महत्वाचं स्थान आहे, पूजनीयच आहे. ज्योतिबाचंही स्थान आहे पूजनीय, पण आपल्याला म्हसोबाई गावागावात आहे, पण त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्याकडे नाही आहे. तो ज्योतिबा फुलेंनी आपल्याला दिला आणि हा पूर्ण ग्रंथ नकारात्मक आहे अशा प्रकारची तक्रार काही अभ्यासकांनी केली. त्यातल्या त्यात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ज्यांनी पहिल्यांदा या ग्रंथाचं संपादन केलं त्यांनी तक्रार केली. पण दुसरी गोष्ट, लक्ष्मण शास्त्री जोशीने एक गोष्ट सांगितली की हा ग्रंथ जास्त चर्चेला आलेला आहे नकारात्मक असल्यामुळे किंवा असूनही. या उलट सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ मात्र दुर्लक्षित आहे. त्याच्या सकारात्मक मांडणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. म्हणजे कोणत्याही समाजामध्ये परिवर्तन व्हायचं असेल तर त्या समाजामध्ये ज्या प्रचलित चालीरीती आहेत, प्रथा परंपरा आहेत, दैवत आहेत, दैवतांची मिथक आहेत, यांची चिकित्सा करणं आवश्यक असते. आणि अशा प्रकारची चिकित्सा जगात सगळ्या धर्मातल्या लोकांनी केली आहे. जे सुधारक आहेत त्यांनी केली आहे. ते धार्मिक आहे किंवा धर्माचे जे प्रचारक आहेत किंवा समर्थक आहेत ते लोक अशा प्रकारची चिकित्सा करीत नाहीत. तेवढी हिंमत त्यांच्याकडे नसते, पण इतरांवर टीका मात्र ते करीत असतात. महात्मा ज्योतिबा फुलेंनी दोन्ही गोष्टी केल्या की इतरांमध्ये चांगलं असेल तेही घ्यायचं, आपल्यामध्ये चांगलं असेल तेही घ्यायचं, इतरांमध्ये वाईट असेल त्यावर टीका करायची आणि आपल्यामध्ये वाईट असेल त्यावर टीका, अशी एक न्यायबुद्धी महात्मा ज्योतिबा फुलेंच्यामध्ये होती. आता ती अभावानेच आढळते. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये त्यांनी सत्यशोधक कुणाला म्हणावे हा एक प्रश्न विचारलाय आणि त्यात त्यांनीच उत्तर दिली आहेत. तर त्या उत्तरामध्ये एक गोष्ट आहे की एका विचित्र ताऱ्यास मानणारा आणि त्या ताऱ्याने आपल्या जीवनावर काहीतरी परिणाम होतो असं मानणारा हा सत्यशोधक नाही, त्या सत्यशोधक म्हणू नये. म्हणजे हा विचित्र तारा कोणता आहे, तर आपल्याकडे तारा तर जो आहे, जो प्रभावी आहे आणि आपल्या सगळ्या जीवनावर प्रभाव टाकतो तो सूर्य आहे. आणि सूर्याबद्दल कोणी वाईट बोलत नाही, कारण सूर्यप्रकाश आपल्याला आनंद देतो. सूर्यप्रकाशामुळे सृष्टी उजळून निघते. सूर्यप्रकाशामुळे झाडं हिरवीगार होतात आणि फळं येतात, पिकं सुद्धा येतात. त्याही मागे सूर्यप्रकाश आहे. रात्रीच्या अंधकारात जेव्हा आपण असुरक्षित असतो तेव्हा आपल्याला सुरक्षित करण्याचं काम सूर्य करीत असतो. त्या सूर्याच्या विरोधात फारसं काही कोणी लिहिलेलं नाही. जे लिहिलं आहे ते समर्थनार्थ लिहिलं आहे. सूर्यावर आपण एक भाग पाहू तेव्हा लक्षात आपल्या येईल की सूर्याचं जे पूजा आहे, सूर्याचा जो संप्रदाय आहे तो कोणकोणत्या ठिकाणी होता आणि भारतात तो केव्हा आला, कसा आला, कोणी आणला वगैरे वगैरे. पण या सूर्याशी संबंधित एक विचित्र तारा आहे, त्याला तारा म्हटलं आहे.
महात्मा फुले, तो तारा नाही आहे, तो आहे शनी. आपल्या नवग्रहाच्या संकल्पनेमध्ये फक्त हा जो शनी आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, हे, आणि चंद्र हा उपग्रह आहे, प्रश्नच नाही. म्हणजे चंद्र हा ग्रह नाही आणि ताराही नाही, आणि सूर्य हा तारा आहे. आता राहू केतू बद्दल आपण बोललो होतो, ते कुठे आहे हे ज्योतिषशास्त्रज्ञांनाही माहित नाही. मग कोणी लोकांनी प्लेटो, कोणी नेपच्यून, कोणी युरेनस, हा, या नवीन ग्रहांना ती नावं दिली. काही लोकांचं असं म्हणणं आहे, ज्योतिषशास्त्रज्ञांचं, फलज्योतिषवाल्यांचं प्रामुख्याने, पृथ्वी दोन बाजूला चपटी आहे, तर त्या दोन भागांना राहू केतू म्हटलं जावं. म्हणजे अजूनही गोंधळ फलज्योतिषांचा आहे. फलज्योतिष शब्दाचा असा अर्थ होतो की आकाशातल्या ग्रह तारकांचा मानवी जीवनावर परिणाम होतो असं मानणारं जे फसवं शास्त्र आहे, व्याज विज्ञान, सिडो सायन्स, हे फलज्योतिष आहे. म्हणजे असा काही परिणाम ग्रह ताऱ्यांचा होत नाही. जो होतो तो सूर्यांचा होतो, चंद्राचाही होतो. चंद्र हा शीतल आहे आणि सूर्य हा उष्ण आहे, तापणार आहे, तापदायक आहे. म्हणून चंद्र मेजे अलांछन, ज्ञानेश्वरांनी म्हटलं की हा म्हणजे जे साधू संतांबद्दल बोलताना म्हटलंय की हे चंद्रासारखे आहे, पण त्यांच्यावर लांछन नाही. सूर्यासारखा तापदायक तुम्ही नाहीत, असंही त्यांचं एक विधान त्यात आहे. तर अशा तऱ्हेने सूर्य आणि चंद्र आपल्या जीवनाशी अतिशय निगडित आहे. म्हणून बहुतेक सण आपले सूर्य चंद्राशी संबंधित आहे. आता पौष महिना आता नुकताच संपला असेल कदाचित, तर किंवा संपेल, तर हा पौष महिना, संक्रांती जी सण येतो तो पौष महिन्यात येतो आणि अमावस्येला पौष महिना संपतो, म्हणजे अजून संपायचा. तर पौष महिना हा पूर्ण सूर्याला वाहिलेला महिना आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्यातले जे रविवार आहे प्रामुख्याने, त्याचं नावच आहे रविवार, म्हणजे सूर्याचा वार, म्हणजे राखून ठेवलेला एक दिवस आहे. आपण सुट्टीचा दिवस नंतर ठरला, पण आधी तो सूर्याचा दिवस होता. संडे हाही एक शब्द आहे, पण संडे शब्दाचा अर्थ सुट्टी असाच आपण घेतो. त्यातला सन जो आहे त्याचा अर्थ आपण लक्षात ठेवत नाही. तर सूर्याचं महत्व आहे, म्हणून त्याची पूजा, त्याची आराधना, त्याचे आभार मानणे, सूर्य नमस्कारासारखे विधी, किंवा सूर्याची जी स्तवन आहेत, ओम सूर्याय नमः, रवे नमः, पुष्णे नमः, मरुचे नमः, आदित्याय नमः, वगैरे वगैरे, हे जे आहे त्यात मित्र शब्द जो आहे तो सूर्याशी संबंधित जो आहे तो इजिप्त, इराण, अफगाणिस्तान या मार्गाने भारतात आला. त्याचा आपण स्वतंत्र उहापोह नंतर करू. आता सूर्याचा जो पुत्र आहे शनी, जो मानला गेलाय भारतीय परंपरेत, त्याच्याबद्दलची चर्चा या भागात आपण करू. आता शनीची जी कथा आहे, शनी महात्म्यात आलेली कथा, तर त्यानुसार तो सूर्याचा पुत्र होता. पण सूर्याला कसा झाला, तर त्याची सूर्याची बायको जी आहे तिचं नाव संज्ञा असं काही ठिकाणी येतं. आपण सूर्यावर माहिती पाहताना मग अनेक त्याच्या पत्नींची नावं येतात, त्याची चर्चा करू. आपल्याकडे कान्हूबाई नावाचं एक दैवत आहे खानदेशात, तिलाही सूर्याची पत्नी म्हटलं आहे बऱ्याच ठिकाणी. तर कानबाईवर स्वतंत्र भाग पाहू, तेव्हा सूर्याची, कानबाईची माहिती आपल्याला पाहता येईल. तर एका ठिकाणी, म्हणजे बहुतेक ठिकाणी, छाया हा एक शब्द येतो, सूर्याची पत्नी. आता गंमत अशी की सूर्य असला की छाया कुठे असते, मागे जाते. म्हणजे आपण सूर्याच्या सन्मुख असू, समोर असू, तर आपल्या मागे छाया असते. म्हणजे सूर्यासमोर छाया नसते, सूर्यामुळे छाया पडते. आपण छाया प्रकाश हे शब्द वापरतो, आणि विशेषतः हा छायाचित्र हा जो शब्द आलाय तो प्रकाशामुळे आलाय. प्रकाश पडतो म्हणून आपलं चित्र दिसते, म्हणून काही लोकांचं म्हणणं त्याला प्रकाश चित्र म्हणावं. आता ज्या शनीच्या जन्माची कथा सांगताना पुराणिक सांगतात किंवा पुराणकार सांगतात, पुराणिक आणि पुराणकार हे दोन वेगळे शब्द आहेत. पुराणिक म्हणजे पुराणांचं वाचन करून चरितार्थ करणारे, उपजीविका करणारे, आणि पुराणकार म्हणजे ज्यांनी पुराणाची निर्मिती केली, तो वर्ग वेगळा आहे. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराणकथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 02024525538. चरितार्थ करणारे, उपजीविका करणारे, आणि पुराणकार म्हणजे ज्यांनी पुराणाची निर्मिती केली, तो वर्ग वेगळा आहे. तर त्या वर्गाने जेव्हा केव्हा त्यांनी शनीला पाहिलं असेल तेव्हा त्याचे जे अनेक रंग, आता हे सगळ्यांना काही पाहता येते, उड्या डोळ्यांनी शनी दिसत नाही, दुर्बिणीने पाहावा लागतो. तर दुर्बिणीचा शोध तर खूप नंतर लागला. पण ज्या ठिकाणी दुर्बिणी पहिल्यांदा निघाल्या त्यांनी जो शनी पाहिला
त्या शनीला असा गोलाकार असं त्याचं स्वरूप आहे आणि त्याच्या अवतीभोवती रिंगण आहे. त्या रिंगणाला कधी लाल रंग आहे, कधी पिवळा आहे, कधी निळा आहे. आणि मग संशोधकांनी शोधून काढला शनी हा पृथ्वीसारखा घन पदार्थ नाही आहे, तो वायुरूप आहे. म्हणजे त्याच्या आत हेलियम सारखे वायू आहे, अवतीभोवती काही वायू आहे आणि काही कण आहेत. हे जे कण आहे या कणांचे आकार काही कणासारखे आहेत, काही घरासारखे, आपल्या घरा एवढा दगड. तर हे अवतीभोवती एकमेकाच्या आकर्षणांनी फिरतात आणि मग आपल्याला तो दिसतो. तर ज्यांनी कुणी पहिल्यांदा पाहिला त्याला शनीबद्दल भीती वाटली असेल. आता ही भीती वाटण्याचं कारण तो विचित्र दिसतो, इतर ताऱ्यांपेक्षा वेगळा दिसतो. तो तारा नाहीच आहे, मुळात ग्रह आहे, इतर ग्रहांपेक्षा वेगळा दिसतो आणि म्हणून ती भीती वाटली असेल. आणि रोमन लोकांनी, प्रामुख्याने ग्रीक रोमन लोकांनी पहिल्यांदा जेव्हा या नक्षत्रांचा अभ्यास केला आणि अरबी लोकांनी केला, तर तेव्हा त्यांना तो वेगळा वाटला असावा. पण रोमनांनी त्याला शेतीचा देव मानलाय. जे शेतीशी संबंधित जी दैवत रोमन संस्कृतीमध्ये आहे, ग्रीक आणि रोमन हे दोन शब्द आपण यासाठी वापरतो की ग्रीक संस्कृती ही जुनी आहे आणि नंतर इटालीमध्ये, आजच्या इटालीमध्ये ज्याला पूर्वी रोम म्हणायचे, तिथे जे लोक स्थिरावले त्यांना रोमन म्हणतात आणि त्यांनी ग्रीक संस्कृतीची नक्कल केली सगळ्याच बाबतीत. त्यांच्या अनेक कथा, पुराण कथा, मिथक त्यांनी घेतली, त्यांची चित्र, शिल्प त्याची नक्कल केली, काही मोडतोड केली, काही नावं नवीन दिली. तर त्यांच्या संस्कृतीमध्ये सॅटर्न हा जो शब्द आहे, SATURN, ज्या ग्रहाला आता हे सॅटर्न नाव दिलं गेलं, ज्याला आपण शनी म्हणतो, तो शेतीचा देव आहे. म्हणजे तो सकारात्मक आहे, वाईट नाही. शेती तर फार आवश्यक आहे, आपला पाया आहे तो. शेतीशिवाय आपण जगू कसे? तर शेतीसाठी ज्याची आराधना करायची असं ते दैवत आहे रोमन संस्कृतीमध्ये. भारतामध्ये मात्र तो सूर्याचा पुत्र म्हटला आणि त्याची कथा मोठी विचित्र करून टाकली. तर छाया ही जी सूर्याची पत्नी आहे, तर सूर्याला जेव्हा तिच्याशी समागम करायची इच्छा झाली, सूर्य तिच्या जवळ गेला संबंधासाठी, तेव्हा तिने डोळे झाकून घेतले आणि डोळे झाकून घेतल्यामुळे मग जे त्या तिच्या दोघांच्या संबंधातून जो पुत्र झाला तो शनी झाला आणि तो काळा आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीत, भारतीय पुराणांमध्ये शनीला काळा म्हटलाय. प्रत्यक्षात शनी हा काळा नाही आहे. आपण पालक रंगीबेरंगी रिंगण त्याच्या अवतीभोवती आहे, सुंदर तो आहे आणि वायुरूप आहे. म्हणजे ज्या ग्रह ताऱ्याबद्दल आपण बोलतो आहे किंवा ज्या आकाशातल्या तारकांबद्दल बोलतोय, त्या तारकांची नीट माहिती जेव्हा भारतीयांना नव्हती, त्या काळामध्ये शनीची संकल्पना उदयाला आली आणि मग पुराणकारांनी त्याचा फायदा घेतला आणि शनीची 7.5 ही संकल्पना पुढे आणली. आणि शनी कोणाच्या मागे लागला त्याचं काही चांगलं होत नाही, कारण सूर्याचा तो पुत्र आहे तर तापट आहे. दुसरी गोष्ट, सूर्याबद्दल त्याच्याबरोबर प्रचंड संताप आहे. म्हणजे सूर्याचा तो शत्रू सुद्धा दाखवलेला आहे. आता सूर्याचा एक मुलगा म्हणून यम असा उल्लेख येतो, यम या दैवताचा उल्लेख येतो, म्हणून तो यमाचा भाऊ सुद्धा आहे, अशाही कथा काही ठिकाणी आढळतात. आता यम सुद्धा काळा आहे आणि शनी सुद्धा काळा आहे. यमाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्याच्याबद्दल जे काही उल्लेख जुने सापडतात ते आपल्याला ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात सापडतात. यम यमी संवाद या नावाने जो एक काही ऋचांचा संग्रह येतो, त्याच्यामध्ये यम आणि यमी हे बहीण भाऊ होते आणि त्यांच्यात मग शरीर संबंधाचा प्रयत्न यमानी केला होता आणि यमानी नाही केलं, यमीनी केला आणि यमाने तो नाकारला, अशी कथा ऋग्वेदात येते. महेश एलकुंचवार जे प्रसिद्ध नाटककार आहेत, त्यांचं जे वासनाकांड नावाचं नाटक आहे, याच कथेवर आधारलेलं आहे, बहीण भावाच्या संबंधावर. आणि मग त्याही ठिकाणी नाटकामध्ये लोक विरोध करतात वगैरे वगैरे असं दाखवलेलं आहे. आणि जेव्हा त्या नाटकाचं सादरीकरण झालं, अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर ह्या पती पत्नीनी छबिलदास सभागृह जे मुंबईला आहे त्याच्यामध्ये हे नाटक सादर केलं, तेव्हा सुद्धा लोकांनी दगडफेक केली होती. ते पती पत्नी होते म्हणून ते करू शकले, बहीण भाऊ असं नाटक करू शकत नाही, कारण शरीर संबंध हा निषिद्ध आहे असं यमच म्हणतो त्या ग्रंथामध्ये. हा ग्रंथ साधारणतः 3000 वर्षापूर्वीचा आहे. ते ऋग्वेदाचा जो भाग आपण ज्याची चर्चा करतोय तो 3000 वर्षापूर्वीचा भाग आहे. इसवी सनापूर्व 1000च्या दरम्यान तो 10वं मंडळ रचलं गेलं, हे आता अभ्यासकांनी मान्य केलं आहे. तर त्यामुळे मग 3000 वर्षापूर्वी आपल्याकडे बहीण भावाच्या शरीर संबंधाबद्दलच्या ज्या सामाजिक संकल्पना किंवा कल्पना होत्या किंवा नीतीचे काही नियम होते, त्यानुसार ते निषिद्ध होतं. याचा अर्थ पूर्वी बहीण भावाचे संबंध होत होते, त्यावर आपण यापूर्वी चर्चा केली आहे. भारतीय विद्वानांचं म्हणणं आहे की भारतात ती परंपरा नव्हती, इजिप्तमध्ये होती, कारण इजिप्त म्हणजे राजघराणे आहे
त्या राजघराण्याचं राज्य, सत्ता, पैसा, द्रव्य, अधिकार सगळे इतर घराण्यात जाऊ नये म्हणून भाऊ बहीण आपसात लग्न करीत असत. अशा प्रकारच्या कथा किंवा तशा प्रकारची माहिती इजिप्तच्या संस्कृतीमध्ये आपल्याला आढळते. पण मग काही लोकांचं म्हणणं आहे की यमयमी सारखी अनेक उदाहरणं आहेत भारतात सुद्धा, ज्या ठिकाणी असे विवाह झालेले आहेत. तर हा काही म्हणजे सरसकट होणारा प्रकार नाही आहे, अपवादात्मक असेल. तर यमाचं असं वर्णन ऋग्वेदानी करून त्याला थोडंसं बाजूला टाकलं. पण यम हा एक स्वतंत्र देव होता आणि त्याचा संप्रदाय सुद्धा होता आणि त्याचं वर्णन न्याय देणारा, न्यायनिष्ठुर. म्हणून आपल्याकडे एखाद्या पापी माणूस असेल तर पापी माणसाला नरकात पाठवायचं आणि पुण्यवान माणसाला स्वर्गात पाठवायचं. अशा प्रकारची संकल्पना जसा भारतीय पुराणात आहे, तशीच संकल्पना जगातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये कमी अधिक प्रमाणात आहे. त्या इन्फर्नो ह्या कादंबरीचा मी उल्लेख केला होता काल डॅन ब्राऊनच्या. ती अख्खी कादंबरी ही ह्या नरकाच्या कल्पनेवरच आहे. अंडरग्राऊंड किंवा तिथे मग हेल हाही शब्द नरकासाठी वापरला गेलाय. हेल आणि हेवन दोन शब्द आहे. तर नरकाचा जो स्वामी आहे तो यम आहे, अशा प्रकारच्या कथा भारतीय पुराणात येतात. आपण तो न्यायनिष्ठुर आहे, म्हणजे त्याच्या हाती सत्ता होती, त्याचा संप्रदाय सुद्धा होता, याचे उल्लेख अनेक ग्रंथामध्ये, नंतरच्या ग्रंथामध्ये, ब्राह्मण ग्रंथामध्ये आढळतात, पुराणातही आढळतात. आणि त्याच्या ज्या मूर्ती आहे यमाच्या, तो रेड्यावर बसलेला दाखवला आहे. आणि आपला जो शनिदेव आहे तो त्याचा भाऊ आहे असं मानला गेलाय, तो कावळ्यावर बसलेला दाखवला. आता कावळ्यावर तर आपल्याला काही बसता येत नाही. कावळ्यावर काय, जसं उंदरावर बसवलेला गणपती दाखवला तसंच कावळ्यावर बसवलेला शनिदेव आपल्या पुराणाने दाखवला आहे. आता कावळा कशाचं प्रतीक आहे, तर आपल्याकडे कॉम्रेड शरद पाटील यांनी निवृत्ती या देवतेवर फार महत्वाचं लिखाण केलेलं आहे. दाशूद्रांची गुलामगिरी खंड एक भाग एक मध्ये सुरुवातीलाच त्यांनी निवृत्तीवर स्वतंत्र लेखन केलं. आणि त्याच्यामध्ये निवृत्तीचं जे प्रतीक होतं किंवा निवृत्तीचं जे कुलचिन्ह होतं ते कावळा होतं असं म्हटलंय. निवृत्तीला, कावळ्याला निवृत्तीचे दूत म्हणून असा उल्लेख केलेला आहे. आता निवृत्तीचा म्हणजे जे वाहन किंवा ध्वज किंवा कुलचिन्ह घुबड म्हणून असाही उल्लेख येतो. आणि घुबड हे लक्ष्मीचं वाहन होतं असाही उल्लेख येतो. म्हणजे लक्ष्मी देवता निवृत्तीपासून विकसित झाली आहे असं यातून सिद्ध होतं. लक्ष्मी या लेखामध्ये मी त्याचा उहापोह केलाय. किंवा सिंधू संस्कृतीची आद्य देवता निवृत्ती या या पुस्तकातही त्याचा उहापोह केलाय. तर कावळा पिंडाला शिवणे ही जी संकल्पना आहे, म्हणजे पितृपक्षामध्ये किंवा दहावा वगैरे होतो, तर तेव्हा लोक जे जातात आपल्या मृत पूर्वजाला, कोणी आपल्या घरातलं मरण पावलं असेल तर त्याला पिंडदान करायला, तेव्हा कावळा जर शिवला नाही समजा त्या पिंडाला, तर तो काही आत्मा आला नाही इथे म्हणून दर्भाचा कावळा करतात. म्हणजे दर्भ म्हणजे गवताचा कावळा करतात आणि त्याला पिंडाला शिवतात. पिंडाला शिवणं आवश्यक आहे. याचा अर्थ मृत्यूशी, मृत्यूनंतरच्या जीवनाशी कावळ्याचा संबंध निकटचा आहे. त्याला शनीचं वाहन करण्यामागचा उद्देश काय आहे, यमाचं ते प्रतिरूप आहे असा स्पष्ट अर्थ होतो. की शनी हा देव आपल्याला वैदिक साहित्यात नाही आढळत, वैदिक नंतरच्या पुराण साहित्यात आढळतो. आणि यमाबद्दलच्या ज्या नकारात्मक भावना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या भावना ह्या शनी देवतेशी संबंधित आहेत. मग शनीची 7.5 ही संकल्पना, म्हणजे शनी ज्या ग्रहाशी, ज्या राशीशी जुळला, राशी म्हणजे नक्षत्रांचा समूह, नक्षत्र म्हणजे तारकांचा समूह, एवढ्या संकल्पना आपण लक्षात घ्या. याबद्दल आपण त्यावर बोललोय. फलज्योतिषामध्ये या संकल्पना दृढ झाल्या. त्याच्यावर आधारित शोषणाच्या विचित्र परंपरा भारतात रूढ झाल्या. भारताच्या बाहेर सुद्धा त्या परंपरा आहेत, नाही असं नाही. पण भारताच्या बाहेर कसं की सुधारकांचा एक मोठा प्रभाव, ख्रिश्चनिटीने सुधारणा केल्या, इस्लामनी काही सुधारणा केल्या. त्या सुधारणामुळे मग बऱ्याचशा गोष्टी कालबाह्य ठरल्या. पण तरी त्यांना त्यांच्या धर्मग्रंथात स्थान आहे. म्हणजे चंद्र हे जे आहे उपग्रह, पृथ्वीचा उपग्रह, तर असे अनेक चंद्र शनीच्या अवतीभोवती आहेत असं संशोधकांनी शोधून काढलंय. पृथ्वीचा एकच चंद्र आपल्याला दिसतो रात्री, आणि कधी कधी दिवसा सुद्धा संध्याकाळी दिसतो असं आपण समजतो किंवा दिसतोही प्रत्यक्षात. हा चंद्र नावाचं जे दैवत आहे ते जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी ते स्त्री दैवत आहे प्रामुख्याने. म्हणजे इस्लाममध्ये काबा ही जी मस्जिद आहे मक्केची, त्या ठिकाणी जे स्थान आहे, जिथं टेम्पल किंवा मंदिर किंवा जे प्रार्थना स्थळ आहे,
ते अलवुज्जा नावाच्या मातृदेवतेचं आहे आणि ती चंद्रदेवता होती असं अभ्यासकांनी आता सिद्ध केलंय. आणि काही अभ्यासकांचं मत होतं आहे की अल्लाह ही जी संकल्पना आहे, अल्लाह ही जी अल्लाह ईश्वराशी सदृश ईश्वराच्या जागा घेणारी जी एक शक्ती आहे ती चंद्रदेव आहे. म्हणजे चंद्रदेवतेपासून अल्लाह ही संकल्पना दृढ झाली. जे काही इस्लामचे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अल्लाह म्हणजे चंद्रदेव नाही, पण महम्मद पैगंबरांनी ज्या अनेक दैवतच्या मूर्ती ज्या होत्या मक्केला त्या फोडल्या, त्यात अल्लाह नावाचं एक दैवत होतं. अर्थातच चंद्र दैवत त्या ठिकाणी होतं, चंद्रदेवता त्या ठिकाणी होती. आणि त्या मक्केच्या आसपासच्या डोंगरांमध्ये अलवुज्जा नावाच्या मातृदेवतेच्या मूर्ती अजूनही आहेत, त्या संपल्या नाही. मूळ मूर्ती विद्रूप करून फक्त एक दगड ठेवला गेला ज्या ठिकाणी हजला लोक जातात, तर त्याचा चंद्र ह्या दैवताशी संबंध आहे. तसं चंद्र सगळीकडे सकारात्मक आहे, नकारात्मक कुठे दिसत नाही. सूर्याबद्दलही सकारात्मकच भावना आहे, पण शनीबद्दल मात्र आपल्या देशामध्ये नकारात्मक भावना आहे. त्या भावना फलज्योतिष नावाच्या एका खोट्या शास्त्राने, त्याला शास्त्र म्हटलंय चुकून, तर त्यांनी प्रसृत केलंय. शनीची वक्रदृष्टी, या वक्रदृष्टीचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या त्यांच्या अगदी शेवटल्या काळातल्या ग्रंथामध्ये एका विचित्र तारा म्हणून केलं. त्याची वक्रदृष्टी, तो वाकड्या नजरेने पाहायला लागला की तुमचं वाईट होतं. आता तो तर वाकड्या नजरेने सूर्याकडे पाहतोय, अशाही कथा आहे पुराणामध्ये. सूर्याचं काय वाकडं झालं? ते सूर्य फिरतो आपण म्हणतो, पण सूर्य फिरत नाही, सूर्य स्थिर आहे. पण पृथ्वी हा जो ग्रह आहे, ज्या ग्रहावर आपण राहतो, त्याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्यावर होतो आणि पृथ्वी या ग्रहाचा उल्लेख नवग्रहात नाही. म्हणजे सूर्याचा उल्लेख आहे जो तारा आहे, चंद्राचा उल्लेख आहे जो ग्रह नाही आहे, ताराही नाही आहे. आणि राहू केतू ज्यांचं अस्तित्वच माहित नाही फलज्योतिषीवाल्यांना, त्यांनी मात्र फलज्योतिषामध्ये या सगळ्या ग्रहांना महत्वाचं स्थान दिलं. आपण काल पाहिलं की जैनांमध्ये नवग्रहाची पूजा अतिशय महत्वाची मानली गेली आहे. तंत्र संप्रदायांनी या ग्रहांच्या उपासनेला अतिशय महत्वाचं स्थान दिलं, कारण जेव्हा त्यांना माहीत नव्हतं ह्या आकाशातले ग्रह आपल्यावर परिणाम काय करतात. खरं म्हटलं म्हणजे त्या ग्रहांनाही माहीतच नाही की माणसं राहतात म्हणून पृथ्वीवर. पण ते आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतील कसे आणि एका विशिष्ट व्यक्तीकडे पाहतील कसे. आपण कल्पना करू की एखाद्या गावात आपण राहतो, पुण्यासारख्या शहरात शनिवार पेठेत राहतो किंवा सदाशिव पेठेत राहतो, किंवा मग कात्रजला किंवा कोथरूडला राहतो. तिथे कोथरूड इतका मोठा परिसर, त्यात काही नगर आहेत, त्या नगरामध्ये अनेक घरं आहेत, त्या घरामध्ये अनेक लोक राहतात. तर त्यातल्या एका विशिष्ट व्यक्तीकडे शनी वक्रदृष्टीने पाहतो, कसं काय म्हणताय ते सिद्ध कसं होईल? ते सिद्ध होत नाही, पण आपण ही वाक्य वापरतो. पण जी वाक्य आपण वापरतो त्यामागे तर्कशास्त्र आहे याचं भान आपल्याला नाही. मग शनीच्या 7.5 बद्दलच्या ज्या कथा पुराणाने लिहिल्या, ज्या भटजींनी लिहिल्या असतील, आणखी कोणी लिहिल्या असतील, तर त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी लोकांना घाबरवायचं, भीती दाखवायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे, जे जे पाहिजे ते घ्यायचं. मग त्या कथा मग रावणाच्या बद्दलच्याही आहे की रावण हा अतिशय उन्मत्त झाला होता आणि मग अनेक दैवांना, सगळ्या देवांना त्यांनी कोंडून ठेवलं तुरुंगामध्ये. आणि शनी हा त्यातल्याच प्रभावी ग्रह देव असल्यामुळे त्याला त्यांनी पायदळीत उडवायचं ठरवलं आणि मग त्यांनी सिंहासनाच्या खाली त्या शनीला तुडवलं किंवा ठेवलं. आणि मग शनी सतत त्याच्याकडे पाहत असे, त्यामुळे त्याचं वाटोळं झालं. शनी ज्याच्याकडे पाहतो त्याचं वाटोळं होतं हे सांगण्याकरता त्या रावणाच्या कथेशी शनीला जोडलं. सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या 50 पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या 50 पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा. संपर्क 73 85 65 36 20. ज्याच्याकडे पाहतो त्याचं वाटोळं होतं हे सांगण्याकरता त्या रावणाच्या कथेशी शनीला जोडलं. विक्रमादित्याच्या कथेमध्ये सुद्धा आपण पाहतो की त्याची राशीमध्ये शनी गेल्यामुळे, शनी ज्या राशीत जातो तो 7.5 वर्ष राहतो आणि 7.5 वर्ष त्याचं वाटोळ होतं. त्या काळात त्याला वाचवणार कोणी नसतं, त्याची स्थिती फार वाईट होते आणि मग ती 7.5 संपली की मग मात्र चांगले दिवस येतात. पण त्यासाठी तुम्हाला उपासना करावं लागतात, त्यासाठी तुम्हाला आराधना करावी लागते, दानधर्म करावं लागतं, प्रायश्चित्त करावं लागतं. अशा तऱ्हेने भटजीची पोटापाण्याची सोय घरबसल्या व्हावी, कोणतेही कष्ट न करता, यासाठी शनीची भीती आपल्या मनात घातली आहे. शनीच्या मूर्ती भारतभर आहेत, नाही असं नाही. नवग्रहाची मंदिरं सुद्धा भारतभर आहेत आणि काही ठिकाणी महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात आहेत. एकदा मी त्या महड नावाचं जे
एक अष्टविनायकातलं स्थान आहे खोपोलीजवळ, रायगड जिल्ह्यात. तर तिथे मी ते पाहायला गेलो, तेव्हा तिथेही शनीची मंदिरं किंवा अनेक ग्रहाची मंदिरं मला दिसली, लहान 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 मंदिरं. किंवा अमळनेर हे जे गाव आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी मंगळाचंच मंदिर आहे. नुसतं मंगळ त्यांनी ठेवला आणि मग इतरही ग्रहाला त्याचे स्थान दिलं. म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, त्यांच्याकडून जे आपलं हवं ते उकळून घ्यायचं आणि लोकांची फसवणूक करायची. असा धर्म जगाच्या पाठीवर असू शकतो का, हा एक प्रश्न आहे. पण शनीला देवाचं स्थान दिलेलं आहे. आपल्याकडे शनी शिंगणापूर नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये. नेवासे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या नेवासेपासून काही अंतरावर सोनई नावाचं गाव आहे. आणि सोनई गावाच्या जवळच वाटे 1-2 किलोमीटरच्या अंतरावर असेल कदाचित. आणि मी पाहिलं आहे ते गाव, 2-3दा तिथे गेलो आहे. आणि त्या गावात शनीचं मंदिर आहे. तिथे मूर्ती नाही. इतर ठिकाणी तुम्हाला मूर्त्या आढळतात शनीच्या, पण तिथे मूर्ती नाही. एक अलगड असा दगड आहे जो घडवलेला, अनगड म्हणजे जो घडवला नाही. आणि मग त्यातच तेल टाकतात लोक, त्यावर तेल टाकतात. आता तेल का टाकतात? कारण शनीच्या जातीचा उल्लेख आहे, पुराणांनी केला. शनी कोणत्या जातीचा? दैवतांना आपण जाती दिल्या, तर शनीला जात देऊन टाकली. शनी हा तेली जातीचा आहे असं त्यात पुराणांनी म्हटलंय. म्हणून तेली हे तेल काढतात, त्यांच्या डोक्यावर तेल टाकलं की ते शांत होतात, असा एक समज आहे. म्हणजे आपण दैवतांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? जातीय दृष्टीने पाहतो आणि विकृत दृष्टीने पाहतो. शनी हा काळा आहे म्हणून काळेच कपडे घालून तिथे गेलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात इथे लोक जातात. आणि पुरुषांना तिथे फक्त जाता येतं, स्त्रियांना जाता येत नाही. याबद्दल मध्ये काही वाद झाला होता. तेव्हा नगर जिल्ह्यातले अतिशय मोठे नेते होते, प्रवरानगरचे, आणि त्यांनी सांगितलं की मी लग्न झाल्यावर शनी देवतेच्या दर्शनाला गेलो होतो. बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील, आणि जो तिथे सुजय विखे पाटील त्याचे आजोबा, ते असं म्हणाले मी लग्न झाल्यानंतर शनिदेवाच्या दर्शनाला गेलो होतो. एक नेता, त्याच का भागातला नेता म्हणतोय, अशा तऱ्हेने आम्ही लग्न झाल्याला गेलो होतो. म्हणजे माझ्या पत्नीला प्रवेश होता. प्रवेश का नाकारला गेला, त्याची शहानिशा, त्याची चर्चा, त्यावर आंदोलन वगैरे खूप प्रकार झाले. तर अशा तऱ्हेने स्त्रियांना बाजूला टाकणारा हा शनी, अशा प्रकारचं नवीन मिथक अलीकडे तयार झालं. हे नवीन आहे, मिथक ही सतत तयार होत राहतात. तर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ते आंदोलन केलं होतं आणि ते फार गाजलं आणि त्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही आलं. एका पत्रकार महिलेने पूजा केली, त्याचं व्हिडिओ केला आणि तिथून तो वाद उफाळला होता. आणि मग स्थानिक लोकांनी, जे शनीचे उपासक आहेत, त्यांनी त्या तृप्ती देसाईच्या विरोधात आंदोलन केलं. हे सगळं आपण महाराष्ट्रातच पाहतो. ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले होऊन गेले, ज्यांनी त्या विचित्र ताऱ्याला मांडणारा सत्यशोधक नाही हे 150 वर्षापूर्वी सांगितलं. आणि बाळासाहेब विखे पाटील जे म्हणतात की मी शनी पत्नी सकट त्या ठिकाणी गेलो होतो दर्शनाला, हे अलीकडली घटना असूनही आपण स्त्रियांना नाकारतो प्रवेश. खरं म्हटलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाकारला गेलाय, त्या त्या ठिकाणावर स्त्रियांनीच बहिष्कार टाकायला पाहिजे. पण तसं होत नाही. स्त्रियांना असं वाटतं की शनीचं वक्रदृष्टी आपल्यावर पडली तर आपलं वाईट होईल, 7.5 येईल, मग 7.5 वर्ष आपलं दुःख भोगावं लागेल, मग भटजीला दक्षिणा द्यावं लागेल, तेवढा पैसा आपल्याकडे कुठे आहे? तर ज्यांच्याकडे पैसा आहे ते अशा प्रकारची विधी करू शकतात. शनी शिंगणापूर बद्दल आणखी एक अशी एक समजूत आहे की त्या ठिकाणी चोरी होत नाही. का शनी राहतो मग चोरी कशी होणार? पण आता मी साधारणतः 25 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी काही विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो. त्यांना सांगितलं की आपल्याला हे खोटं पाडायचं की अशा प्रकारे चोरी झाल्याने बा डोळे जातात वगैरे वगैरे. तर आमचे काही बिलंदर विद्यार्थी होते, त्यांनी तिथे दुकानात चोरी केली, ठरून केली. आता हे चोरी केली म्हणजे दुकानदाराला कळलं नाही आणि मग सगळे त्याच्या डोळ्याकडे पाहत होते. त्याच्या डोळ्याचं काय होईल? तर त्या सीमेच्या बाहेर गेलं. म्हणजे शनी शिंगणापूर ह्या गावाच्या सीमेच्या बाहेर गेलं तर डोळे आंधळे होतात, दिसत नाही. तर आम्ही जेव्हा बाहेर गाडी आमची गेली तेव्हा सगळे त्याच्या डोळ्याकडे पाहायला लागली. त्याचे डोळे काही गेले नाही, उलट तो मटमट सगळ्यांकडे पाहत होता. म्हणजे ही समजूत का रूढ केली? म्हणजे शनीचा प्रभाव आहे, मान्य आहे तुमच्या मनावर, पण लोकांची मला भीती कशाला घालायची? मग त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे, म्हणजे चोऱ्या होतात. मग पोलीस स्टेशन आहे पण त्याला दार नाही, कारण अख्ख्या गावात दारच नाहीये, घराणा दार नाहीत. का? शनी रक्षण करतो. कशाला तुम्हाला पोलिसाची गरज आहे? चोराची काय भीती बाळगायची? पण त्या ठिकाणी चोरी झाल्याचे उल्लेख आहेत, तशा नोंदी पोलीस स्टेशनला आहेत. दरोडे घातले गेल्या मोठ्या प्रमाणात तिथल्या पाटलांच्या वगैरे वाड्यावर, त्याचेही उल्लेख आहेत. पण आम्ही काही घरं पाहायला गेलो, त्या घराला दारं जरी नव्हते, म्हणजे झडप नव्हती, पण लहानसा आडोसा त्यांनी केला होता. आणि अनेक घरामध्ये अलमाऱ्या होत्या, त्या अलमाऱ्यांना मात्र कुलप होती. म्हणजे दाराला दारं नाही त्याला कुलूप नाही, पण घरातल्या अलमाऱ्याला कुलूप आहेत. याचा अर्थ चोराची भीती तुम्हाला आहे.
आणि मग ज्या ठिकाणी पैशाची उलाढाल लाखो करोडो रुपयांनी होते त्या ठिकाणी बँकेची गरज आहे. मग बँकेला तर आपल्याला कुलूप लावाच लागतं ना. तिथे थोडी म्हणणार तुम्ही की आमच्या गावात शनी आहे, चोऱ्या होत नाही, दरोडे होत नाही. म्हणून बँकवाल्यांनी काय केलं, स्टेट बँकेच्या शाखेने तिथे काय केलं, त्या गावाच्या सीमेच्या बाहेरच बिल्डिंग बांधली. म्हणजे गावाच्या सीमेत बांधायचीच नाही बिल्डिंग, बाहेर बांधायची. त्यांनी त्यात तडजोड केली. लोक आपापल्या सोयीने अशा तऱ्हेची तडजोड करीत असतात, एकमेकाला फसवत राहतात, एकमेकाचं शोषण करीत राहतात. तर शनिदेव नावाची एक संकल्पना अशा तऱ्हेने लोकांच्या मनात रुजून, लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांच्याकडून द्रव्य हडपायचं हा प्रकार गेले कित्येक वर्ष आपल्या भारतात चालू आहे. ज्योतिबा फुल्यांचे आपण आभार मानायला पाहिजे, ज्या माणसाने 150 वर्षापूर्वी आपल्याला ही दृष्टी दिली. आणि त्यामुळे आपण महाराष्ट्राला फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने पुढे मोठं काम केलं. त्यांचं लिखाण आहे, त्यांची आंदोलन आहेत, त्यांचं जे मंत्री म्हणून झालेलं कार्य अनेक क्षेत्रातलं, संविधान निर्मिती हे तर मोठंच काम आहे, किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे आणखी क्रांतिकारक कार्य. या माणसांनी अनेक गोष्टी, या दोन्ही महामानवी अनेक गोष्टी अशा केल्या की ज्यातून आपली डोळ्यावरची झापडं उघडली गेली. पण त्याच महाराष्ट्रात शनीचं सर्वात मोठं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. पूर्ण भारतातले लोक त्या ठिकाणी येतात आणि त्या मंदिराच्या अनेक शाखा तयार झाल्या आहेत. अनेक शाखा, म्हणजे आमची शाखा कुठेही नाही असं जरी शनी मंदिरचे लोक म्हणत असले तर अनेकांनी आपापल्या गावामध्ये गावाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर शनीचा दगड ठेवला, तशीच कॉपी केलेली आहे. म्हणजे आत मंदिरात तो दगड नाही, मंदिराच्या बाहेर आहे. तर अशा तऱ्हेने ज्या श्रद्धा आहेत, आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप मोठा फरक नाही आहे. म्हणजे जेव्हा श्रद्धा ही वाईट वर्डाकडे जाते तेव्हा तिचं रूपांतर अंधश्रद्धेच होतं. आणि श्रद्धा या शब्दाचा मूळ अर्थच आहे अंधश्रद्धा. श्रद्ध म्हणजे विश्वास, धा म्हणजे स्थिर, स्थिर झालेला विश्वास याला श्रद्धा म्हणतात. मग अंधशब्द लावायची गरजच ती खरं म्हटलं म्हणजे. पण अंधश्रद्धा वाईट असते, श्रद्धा चांगली असते असं आपण समजतो. श्रद्धेवर माणूस जगतो. पण अशा श्रद्धा ज्या तुमचं शोषण करतात, स्त्रियांना नाकारतात, एकमेकांच्या विरोधात उभं करतात, त्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणावं की आणखी काय म्हणावं, आपण नवीन शब्द तयार करावेत. तर शनीची जी खगोलीय माहिती आहे ती तर सगळ्या ग्रंथामध्ये आहे. प्रामुख्याने मराठी मध्ये भारतीय संस्कृती कोश नावाचा एक कोश आहे, त्याचा फक्त मी दाखवतो असा हा खंड आहे. हा खंड 9वा खंड आहे आणि याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 212 वर शनीची माहिती आहे. ती खगोलीय आहे आणि त्याच्या दैवी स्वरूपाबद्दलही आहे, त्याच्या प्रथा परंपराबद्दलही आहे. तर आपण यावर थोडंसं ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे त्यांनी मुळात वाचावं एवढी विनंती करतो. आणि हा फोलपणा आहे हे मात्र आपण स्वीकारावं. अशा फोलपणामुळे कोणाचं नुकसान होत असेल तर शनी कोण होते ही कथा आपल्याला सांगायची होती. मुळात शनी हा ग्रह आहे. तो ग्रह आकाशात आहे, पृथ्वीच्या लाखो किलोमीटर दूर आहे. त्याचा पृथ्वीशी काही संबंध नाही. पृथ्वीवर एकच चंद्र आहे, पण शनीच्या अवतीभोवती 250च्या जवळपास चंद्र आहेत. म्हणजे हा सूर्यमालिकेतला महत्वाचा ग्रह आहे. पण त्या ग्रहाचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही. त्याच्या ज्या कथा आपल्याकडे तयार झाल्या आहेत त्या कथा मात्र विकृत आहेत, माणसाला घाबरवणार आहेत. अशा मिथकांना आपण नाकारावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 86 26 98 57 34.